सूर्यकांत हरिबा क्षीरसागर म्हणजे माझा बाप, आपल्या सर्वांचे दादा. मी त्यांना आवडीने दादाच म्हणतो. आई सावित्री आणि वडील हरिबा यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. तुमच्या पाठीशी फुलाबाई या लहान बहिणीचा जन्म झाला. अतिशय लहान वयात आई वडील या चिमुकल्यांना सोडून गेले आणि अनाथ या नावाशी आयुष्याची नाळ जोडली गेली. दादा 11वी पास झाले. 11वी पास झाल्यानंतर त्यांना संस्कृत भाषेचा पूर्ण अभ्यास आहे, विज्ञान आहे, अरे परत मला ते इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, अशा सर्व भाषांचा त्यांना अभ्यास होता. राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. झालो परदेशी तुझा विना, झालो परदेशी तुझा विना. आमचे मच्छुनानाची आई होती त्या टायमाला आणि किसन पाटील एक होता. मग ती जरा मालकीनच होती आमच्या दोघावरली, मावस सासू. मग मला पोटात लय दुखायला लागल्यावर ह्याने दवाखान्याला घेऊन चाललं. मग ह्यांच्या खांद्यावर हात टेकून चालायला येणं, वाटेने वाकत वाकत ह्याने आपलं मला दवाखान्यात नेलं. मग कुठं मळवाडीच्या अलीकडं जरा उभा राहिल्यावर मच्छुनानाच्या आईकुंड ह्यांनी 50 रुपये नेलतं दवाखान्याला म्हणून मागून. मग ह्यांना तंबाखूचं याड, जरा तंबाखू खायला पिशवीतली काढायला गेलं, ती 50 रुपये वाऱ्यानं उडून गेलं. आता काय करायचं, मला तिथंच बसवलं. पुन्हा अजून ह्यांनी परत आलं आणि पुन्हा अजून म्हणलं, मावशी अगं पैसेच उडून गेलं, हात तुझा मुर्दा बसला म्हणली, लोकाकुंड आणून तुला दिलं म्हणली आणि पैसे गुमावलं म्हणली, जा आता पैसे नाही तर आण, जा तुझी बायको घरला म्हणली. आता काय करायचं, आता काय ह्यांच्याजवळ तर काय आहे. पुन्हा ती किसन पाटील म्हणला, मारती काय ग म्हणला लोकाचं लेकरू, न्याजा म्हणला अजून 50 रुपये. ते 50 रुपये ह्यांनी घेतलं आणि कुरुळला थेट मला सोडून आलं. ज्यावेळेस ते पसायदान आहे ते पूर्ण पसायदानाचं विश्लेषण दादांनी सांगितलं. त्यानंतर जे अभंग, परमार्थाचा खूप वेळ असल्यामुळे अभंगाचा जे पूर्ण भावार्थ आहे तो मराठीत चांगल्या प्रकारे ते समजावून सांगू शकते आणि बऱ्याच अभंगाचा अर्थ त्यांनी सांगितलाय मला. त्यावेळेस कळलं की संस्कृतचं पूर्ण नॉलेज त्यांना आहे. तसं नशिबानं माझ्या नवरा बी मला मस्त चांगला मिळला बरं का. परिस्थितीनं गरिबी असू दे, भलं काय बी, म्हणजे डोकं होतं शिक्षण झालेलं. महादू कसं काय चाललंय, काय शाळेचं वगैरे, शिक बाबा, तुझी गरिबी दूर कर, असं या ठिकाणी सल्ला द्यायचे, मार्गदर्शन करायचे. दादाचं नेतृत्व राजकारणात सुद्धा होतं. नाही, दादानं कोणासंगच भांडण केलं. दादा स्वभाव लय भारी, आम्हाला दादाने सामने शिकवले. दुसरी गोष्ट, राजकारणातील किंवा राज्यशास्त्रातील पूर्ण माहिती, राज्यसभा, विधानसभा, पूर्ण राज्यशास्त्र 12वीला शिक्षकांपेक्षा दादांनी मला चांगलं समजावून सांगितलं त्यावेळेस. आणि अर्थशास्त्र, मागणी पुरवठ्याचा सिद्धांत, तो मला साध्या आणि सोप्या भाषेत कसा समजावून सांगितला, उदाहरण देऊन की मी जेवण करतोय, एक व्यक्ती जेवण करतोय, त्यावेळेस जी मागणी आहे, ज्या आपण भाकरी घेतोय त्याची मागणी जास्त असते, साठा कमी असतो. ज्यावेळेस ते थोडं थोडं पोट भरायला लागतं त्यावेळेस मागणी कमी होते, साठा जास्त वाढतो. हे साधा आणि सिंपल उदाहरण दादाने मला तिथं समजावून सांगितलं. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. कधी आमची भांडणं बिणणं कधी नाही ते दोघाची, कधीच नाही. कमी पडू दे, भलं जास्त होऊ दे, हे नाही ते नाही असं म्हणलोच नाही कधी. कळतच होतं दोघांना बी. दादा कमीत कमी एक 10 वर्षे तर खेळत होते. मग आम्ही बघायला जायचो, मग कडेला बसायचो. मग हे आमचा संघ काय बारकी पोरं होती, त्यांचं बघून दादानं आम्हाला कशी फाटी धरायची, कसं कोंड फोडायचं, कसा गडी अडवायचा, कुठलं कसं काय करायचं, ते दादानं आम्हाला समजा शिकवलं होतं. 2 वर्ष जर पुण्याला नंबर आणतो म्हणून आणला,
दादाचा पुढाकार गुलाब टाकायला दादा, हसवायला काय कमी जास्तीला दादा, पैसे अडकायला दादा. आम्ही कुठं गरीब होते का, आम्हाला तेवढं पैसा अडका मका एकायची, कुठं काय तर करायचं, कुठं आम्हाला ती काहीच माहीत नव्हतं. आम्हाला हे पदरच्या पैशाने दादा न्यायचा. बाजरी एक, मका एक, काय बी एक, पण चला अशा स्वरूपात आम्हाला दादानं आठ्यापाट्या सामने शिकवलं. दादाला डिप्युटी केल्यानंतर दादाचा अभ्यास ठेवून अशी होती, कमीत कमी 2 दिवसातून शाळेत जायचं. आणि शाळेत गेल्यानंतर जे काही शिक्षक वर्ग, शिक्षक असतील, मुलं असतील, त्यांना ते प्रश्न विचारायचे. काय हिंदी असो, मराठी असो, त्यावेळेला काही इंग्लिश थोडंच होतं, पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. त्या सरांना सुद्धा इतकं अवघड, कारण जुनी शाळा होती आमची. जुन्या शाळेचं प्रश्न विचारायचं म्हटलं तर त्यांना जमत नव्हतं. हे इंग्रज गुरुजी असो किंवा फुगारी गुरुजी असो, कोंडवे गुरुजी, हे सगळे भेट होती. सगळे दादा आले म्हणलं घाबरत होते, काय बोलतील काय. जसं सुपरवायझरच्या शाळेच्या परीक्षेसाठी होतो तसं दादा जर आले तर सर्व त्या ठिकाणी 4च्या 4, 5च्या 5 वर्ग त्या ठिकाणी घाबरत होते. काहीच अडचणी असली, काही प्रॉब्लेम शिक्षणातला असला तर मी दादाला विचारायचो. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. दर शेकडा, दर महा हे गणित ते तोंडी सांगतायत आणि अजूनही आपला आतापर्यंत ते समजलं नाही ते तोंडी सगळ्या गोष्टी सांगत राहतात. सोसायटीतर्फे स्वस्त धान्य दुकान आणले गेलं आणि स्वस्त धान्य दुकान चालण्यासाठी कुणाची निवड करावी तर सूर्यकांत दादा यांची निवड केली गेली. आणि त्यावेळेला काय मोबत लागला काय नाही. सकाळी उठून त्या आपलं दररोज नित्यनेमानं मोरेच्या वाड्यात दुकान असायचं, तिथं जाऊन ते रेशन वाटायचं. असं करत करत पुन्हा शेवटी तेव्हा काय उदरनिर्वाह भागत नव्हता. त्यावेळेला आमचं सोपान काकाने आमची गँग तयार केली. कुठं माती काम करायचं, विहिरी खोदायच्या, विहिरी खोदत खोदत कसं तर आपलं उदरनिर्वाह चालू झाला. कुठे ज्वारीच्या काढण्या काढायच्या, गव्हाची खळी करायची, खपलीची खळी करायची, असं उदरनिर्वाह करत करत आम्ही एकाच बॅचमध्ये सर्वजण, आम्ही दोघं भाऊ, आमचे वडील, सूर्यकांत दादा, सोपान काका, गाननाना, हे आमचं एक कुटुंब असल्यासारखंच होतं. त्यांची चुलतेच ना ती गाननाना, सोपान काका हे चुलतेच. आणि त्यात फक्त पवार साहेबाचे वडील सुभराव दादा ही आमची गँग असायची. आणि त्यामुळे आम्हाला त्यात एवढं उत्साह वाटायचा. त्या उत्साहामध्ये आम्ही रमून जायचो. दादाच्या शालेय जीवनाकडे जर पाहायचं झालं तर दादा ही जुनी 10वी जे म्हणतात ते पास झाले. घरनिकी, सिद्धेवाडी, मंगळवेढा पायी शाळा शिकत गेले. वाचनाची अत्यंत आवड असलेले दादा मराठी, हिंदी, इंग्लिश या विषयावर त्यांची मजबूत पकड होती आणि संस्कृतचाही उत्तम अभ्यास होता. गणित हा त्यांचा आवडता विषय. त्याचबरोबर प्रामाणिक कष्ट, स्वाभिमानी आणि उत्कृष्ट दर्जाचे आट्यापाट्या खेळाडू होते. पंचक्रोशीतील नामवंत खेळाडूंमध्ये त्यांचं नाव होते. परमार्थ हा त्यांच्या आयुष्याचा अगदी जवळीकतेचा विषय. सर्वसामान्यांचा एकच देव तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग असे त्यांचे मत. शुद्ध भाव आणि शुद्ध भक्ती यावरती कटाक्षपणे डोळे उघडे ठेवून देवाचे खरे रूप शोधणारे दादा. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये फरक दाखवून देताना तुकोबाच्या प्रत्येक अभंगाचा प्रत्यय इतरांना पटवून देताना ते म्हणतात, गळा घालून तुळशीची लाकडे, हे काय करतील भवाला दूरमाकडे. असे संदर्भ दादा प्रत्येक वेळी सगळ्यांना देत असत. भजनामध्ये गात असताना सुद्धा ताल, सूर, आलाप यांची बरोबर सांगड घालून ते स्वतःला पांडुरंगाच्या चरणी वाहून घेत. जसे परमार्थाचे जेवढे वेळ तेवढेच राजकीय आणि सामाजिक घडामोडीमध्ये सक्रिय होते. घरनिकी ग्रामपंचायत मध्ये तब्बल 15 वर्ष ते उपसरपंच म्हणून राहिले आणि तेही बिनविरोध निवडणूक. नावाला राजकीय गालबोट लागू नये याची काळजी घेतली. वर्षा आणि सत्यवान त्यांची 2 मुले. सून उषा, ईश्वरी आणि दादांचा लाडका मित्र रणजित म्हणजे दादांचा बहादुऱ्या अशी नातवंड. असा हा दादांचा जीवन प्रवास आज 75ला येऊन ठेपला आहे. बऱ्याच वेळा शरीराने सुद्धा साथ सोडली, परंतु पुन्हाही कुठेतरी कामाला येते ना, म्हणून हा अमृत महोत्सव सोहळा दादांचा इथे सादर होत असावा. ज्यावेळेस दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेस डॉक्टरांनी बोलवून घेतलं. संध्याकाळची वेळ होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की ह्या रात्री काही होऊ शकतं, जवळच्या नातेवाईकांना बोलवा.
मन घट्ट केलं, बहिणीला वगैरे बोलवलं, आईला बोलवलं. मी शक्यतो नातेवाईक कोणच मी हॉस्पिटलमध्ये बोलवत नव्हतो. मी एकटाच असायचो आणि माझे मित्र. मी सगळ्यांना बोलवलं. बहीण भेटून आली. ज्यावेळेस मी आणि माझा मित्र गेलो, दादाने हातात हात घेतला आणि सांगितलं, आयुष्य गेलं तर बहिणीला अंतर देऊ नको, मुलांना शिकव, पैसे जास्त कमवायच्या मागे लागू नको, परंतु पैसे जास्त आले किंवा कमी पडले म्हणून हारी मान नको आणि जास्त आले म्हणून त्याच्यावर माजूही नको. ह्या गोष्टीचा सांगण्यामागचा काय उद्देश असेल की दादांच्या या 75 महोत्सवानिमित्त हे मला आता कळतंय. माझ्या मुलीला गायनाची आवड आहे. दादांनी सांगितलं की मी शास्त्रीय शिकलो नाही, तू शिकला नाही, कमीत कमी आपल्या पोरीला तरी शास्त्रीय संगीत शिकव, ही माझी इच्छा आहे. राजा पंढरीचा हा नाम्याची खीर जाकत. मंगळवेढला ज्वारी काढायला यायचं, रोज घेऊन आलं का मला 100 रुपये दाखवायचं आणि सायकलवर जायचं. मला वाईट वाटायचं, मला कळत होतं ना. मोठा भूकंप झाला त्यावेळेस भूकंपात घर पडलं आणि भूकंपाचे पैसे मिळाले. त्यात दादाने मला पहिला ड्रेस आणला. मी म्हणलं, दादा ड्रेसला पैसे कुठून आणलं? भूकंपाचं पैसे आलं तर म्हणलं. मी म्हणलं, मग घर बांधायला सोडून ड्रेसला कशाला वाईपट खर्च केला? जाऊ दे बघायला म्हणलं, परत बांधू म्हणलं. म्हणजे काय बी असेल तर असं म्हणजे कुठल्या बी अगोदर मला करायचं आणि मग परत घरासाठी सगळं. खोऱ्या पाटी घेऊन म्हणजे असं भरपूर लय काम केलं दादानी, आती केलं. मला समजतंय असं तर 100 रुपयासाठी मंगळवेढला ज्वारी काढायला बरेच वेळा गेलं, सायकलवरती. पण मला लय वाईट वाटायचं, गुडघं दुखत्यात, हे होत्यात, दादा उगं जात्यात. पण भागतच नव्हतं ना गेल्याशिवाय घरात. तेवढं 100 रुपये म्हणजे आम्हाला 1000 रुपये घरात आल्यासारखं वाटायचं. खरं तर बाप ही गोष्ट समजून घेण्याची नाहीच, कारण ते जर समजून घ्यायला गेलं तर आपलं आयुष्य कमी पडेल. परंतु बाप ही जाणीव ठेवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रत्येक वेळाला, प्रत्येक क्षणाला जर बापाची शब्दाची, त्यांच्या वक्तव्याची, त्यांच्या शिकवणीची जर आपण जाणीव ठेवली तर आपण कुठंतरी बाप समजलो असं मला वाटतं. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे. कधी रागावला तरी ज्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी आहे. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधी तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजेच बाप आहे. तो म्हणजेच बाप आहे.